नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक डॉक्टर अशोक इंगिरे, शिक्षणशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड। आज आपण पाहणार आहोत ऑल सब्जेक्ट पेड प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, पेपर सेकंड आणि पेपर फर्स्ट 2022 ला जे काही रिसर्च मेथोडॉलॉजी आणि सर्वच विषयातील सेकंड पेपर जे आहेत त्यांचा विश्लेषणात्मक आपण अभ्यास करणार आहोत। कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आणि कसे प्रश्न आलेले आहेत त्या संदर्भात आपण विचार विनिमय करणार आहोत। ही जी स्लाइड आहे ही पाठीमागच्या दोन पेट संदर्भातली जी रिसर्च मेथोडॉलॉजी जी आहे त्या संदर्भातले विश्लेषण आहे। हे काही घटक आहेत, हे घटक हे वारंवार विचारलेले प्रश्न आहेत आणि पर्टिक्युलरली नांदेड विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण केलेलं आहे। बाकीच्या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचा इथं विचार केलेला नाहीये। या सेशनमध्ये आपण फक्त नांदेड विद्यापीठाच्या अगोदरच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण केलेलं आहे। संशोधन पद्धती किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी हा सर्वांसाठी बंधनकारक पेपर आहे। खालील प्रश्न हे रिपीट आलेले आहेत किंवा ह्या घटक हे महत्वाचे आहेत। पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विश्लेषण केलं असताना रिसर्च प्रोसेस हे 2020 ला हे दोन प्रश्न विचारले होते आणि 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक सेटमध्ये हे तीन प्रश्न विचारलेले आहेत। रिसर्च हायपोथिसिस हा पण महत्वाचा घटक आहे। नांदेडच्या दोन्ही वेळेसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 20च्या आणि 22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 20च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 7 मार्काचं वेटेज किंवा 7 प्रश्न विचारले होते आणि 22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 प्रश्न प्रत्येक सेटमध्ये हे विचारलेले आहेत। रिसर्च सॅम्पलिंग हे 7 प्रश्न हे 20च्या ह्याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि 8 प्रश्न हे 22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सॅम्पलिंगवर सर्वच घटकांवर विचारलेले आहेत। रिसर्च मेथड जे आहे संशोधन पद्धतीवर सुद्धा 10 प्रश्न हे 20च्या ह्याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि 11 प्रश्न हे 22च्या ह्याच्यामध्ये आहेत। रिसर्च टूल्स जे आहेत क्वालिटेटिव्ह रिसर्च टूल्स, क्वांटिटेटिव्ह रिसर्च टूल्स, हे जे वेगवेगळे संशोधन माहितीचे साधन आहेत ह्याच्यावर सुद्धा 7 प्रश्न 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत आणि 5 प्रश्न हे 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत। सर्वात महत्वाचा आणि मोठा कंटेंट जो आहे, सर्वात जास्त प्रश्न हे जे आहेत हे डेटा इंटरप्रिटेशन या घटकांवर विचारलेले आहेत। 16 प्रश्न हे 20च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पर्टिक्युलरली नांदेड विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अगोदरच्या आणि 14 प्रश्न हे 22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत। म्हणजे माहिती विश्लेषण व माहिती पृथक्करण, डेटा टॅब्युलेशन, टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस, सिग्निफिकंट लेवल अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत हे खूप मोठा जो आहे वेटेज मार्काच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा घटक आहे। आणि रिसर्च रिपोर्ट जो आहे एक प्रश्न 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि 2 प्रश्न 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत। हा पर्टिक्युलरली काय आहे, पाठीमागच्या 20च्या आणि 22च्या या दोनच प्रश्नपत्रिकेचं किंवा या 2 वर्षाच्या सर्वच प्रश्नपत्रिकेचं जे विश्लेषण आहे त्या अशा प्रकारचं आहे। म्हणजे पेपर फर्स्ट जो आहे रिसर्च मेथोडॉलॉजी सर्वांसाठी बंधनकारक आहे आणि त्याच्यासाठी हे खालील घटक हे महत्वाचे आहेत। रिसर्च प्रोसेस, रिसर्च हायपोथेसिस, रिसर्च सॅम्पल, रिसर्च मेथड, रिसर्च टूल्स, डेटा इंटरप्रिटेशन आणि रिसर्च रिपोर्ट हे सर्व 7 घटक जरी केले तर प्रत्येक जण तुम्ही पास होऊ शकता, निश्चितपणे पास होऊ शकता आणि चांगल्या मार्काने पास होऊ शकता। आता झाले पेपर जो सेकंड आहे, सर्वच जे विषयांचा पेपर सब्जेक्टिव्ह पेपर जो आहे त्या विषयाचा असतील, विषयातील ह्याच्यामधला असेल की नॉलेज लेवलचे प्रश्न जे आहेत हा 15 प्रश्न जे आहेत म्हणजे 30% वेटेज हे ज्ञान पातळीवरील प्रश्नावर आलेले आहेत। म्हणजे ज्ञान पातळीवर काय की एखादी व्याख्या असेल, वैशिष्ट्य असेल, नियम असेल, तत्व असेल, जे काही नॉलेज लेवलवरचे प्रश्न आहेत हे फक्त पाठ केल्यानं सोडवले जात असतात। कुठलंही पुस्तक वाचवलं की पाठ करणं गरजेचं आहे किंवा संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे, तर तुम्ही या प्रकारचे प्रश्न सोडू शकता। आणि अंडरस्टँडिंग लेवलवरचे प्रश्न जे आहेत, सहसंबंध असेल, फरक असेल, भेद असेल, उपयोग असेल, मर्यादा असेल, कमतरता असेल, ऍप्लिकेशन असेल, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत 20 प्रश्न म्हणजे 40% प्रश्न हे जे आहेत हे अंडरस्टँडिंग लेवलवरचे प्रश्न जे आहेत हे पाठीमागच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेले आहेत। जे की सब्जेक्टिव्ह पेपर जे आहेत तो विचारलेले सर्वच पेच्यामध्ये जे कॉमन जे आहेत हे विचारलेले आहेत। आणि थर्ड जे आहेत हे अप्लाय लेवलवरचे क्वेश्चन जे आहेत हे 15 प्रश्न म्हणजेच 30% प्रश्न हे ऍप्लिकेशन लेवलवरचे असतात। हे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, त्याचे उपयोजन कसं केले जातं त्या क्षेत्रामध्ये त्या कन्सेप्टचं किंवा त्या ह्याचं घटकाचं उपयोजन कसं केलं जातं या संदर्भातले हे प्रश्न आहेत। म्हणजे बेल शेप जे आहेत म्हणजे 30% प्रश्न हे सर्वच प्रश्न सोपे असतात, सर्वच प्रश्नपत्रिकेमध्ये सोपे असतात। 40% प्रश्न हे मध्यम पातळीवरचे असतात आणि 30% प्रश्न हे उच्च किंवा ज्याची डिफिकल्टी लेवल ही हाय आहे
किंवा काठीण्यक्रम हा काय आहे, जास्त आहे, अशा प्रकारचे काय असतात, 30% असतात. 30 प्लस 40 प्लस 30 हे जे आहेत, हे बेल शेप जो आहे हा प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला वापरावा लागतो किंवा तो पेपर सेटरला वापरावा लागतो. म्हणजे सर्वच स्तरातील किंवा सर्वच बुद्ध्यांक असलेले विद्यार्थ्यांचा विचार करून हे जे आहेत सर्व स्तरावरील प्रश्न हे काढले जात असतात. त्या संघाने, त्या अनुषंगाने हे आहे. आता 2022च्या सर्वच प्रश्नपत्रिका तुम्हाला ह्या आपल्या चॅटबॉक्समध्ये, या व्हिडिओच्या चॅटबॉक्समध्ये तुम्हाला मिळतील. ज्या ज्या विषयांच्या प्रश्नपत्रिका आहेत ते हे विषय आहेत. इंग्रजी आहे. सुरुवातीला आपण काय पाहूयात की ह्युमॅनिटीज या विद्याशाखेतील सर्व विषय जे आहेत इंग्रजी आहेत, त्याचा प्रश्नपत्रिका तुम्हाला या ह्याच्यामध्ये मिळेल. त्याचं विश्लेषण पण पुढच्या ह्याच्यामध्ये मिळेल. हिंदी असेल, मराठी असेल, उर्दू असेल, भाषेतील 4 भाषा विषयातील हे पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत. इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, फिलॉसॉफी असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल, सोशिओलॉजी असेल, जिओग्राफी असेल, लॉ असेल, ह्या जे 12 जे आहेत हे ह्युमॅनिटीजचे जे विषय आहेत. आणि संस्कृत हे सुद्धा काय भाषा विषयातील विषय आहे. पण संस्कृतला गेल्या वेळेस एकही सीट नसल्यामुळे संस्कृत या पेपरचं गेल्या वेळेस 2022ला पेटची प्रश्नपत्रिका अवेलेबल नाही किंवा त्या ह्याच्या विषयामध्ये पेटची परीक्षा झालेली नाहीये. कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये या विद्याशाखेमध्ये 2 आहेत. कॉमर्सची प्रश्नपत्रिका आहे आणि मॅनेजमेंटची प्रश्नपत्रिका 2022ची आपल्या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीचे हे खालील विषय जे आहेत, कॉम्प्युटर सायन्स असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, बॉटनी असेल, केमिस्ट्री असेल, इन्व्हायरमेंट सायन्स असेल, मॅथमॅटिक्स असतील, जिओलॉजी असेल, जिओफिजिक्स असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, ह्या सर्वच घटकांमध्ये काय, या सर्वच विषयांमध्ये 2022ची प्रश्नपत्रिका तुम्हाला चॅट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सुद्धा त्या लिंकमध्ये मिळेल. फिजिक्स असेल, स्टॅटिस्टिक असेल, झुलॉजी असेल, फार्मसी असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग असेल, टेक्सटाईल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, या सर्वच प्रकारच्या ह्याच्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅटबॉक्समध्ये आणि त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला चॅटबॉक्समध्ये मिळेल. इंटरडिसिप्लिनरीचे हे जे 5 विषय आहेत, सोशल वर्क जे आहे, सामाजिक कार्य, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन अँड मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, म्हणजे 38 विषयांमध्ये गेल्या वेळेस ही पेट झालेली आहे. या सर्वच प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि सर्व अगोदरच्या प्रश्नपत्रिका याच व्हिडिओच्या लिंक, चॅटबॉक्सच्या लिंकवर तुम्हाला अवेलेबल आहेत. धन्यवाद.